नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 1.2 मधील प्रश्न आलेख पद्धतीने सोडवणार आहोत आणि XY च्या किमती काढणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तर आजच्या प्रश्नातील पहिले समीकरण आहे 2x - 3y = 4 आणि दुसरे समीकरण आहे 3y - x = 4। तर आपल्याला ही समीकरण आलेख पद्धतीने सोडवायचं आहे। त्यासाठी सर्वात अगोदर आपण बिंदूंच्या क्रमित जोड्या शोधायच्या आहेत। तर त्यासाठी पहिल्या समीकरणाला आपण सोपं रूप देऊया। पहिले समीकरण आहे 2x - 3y = 4। तर यासाठी आपण काय करूयात, हे जे -3y आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, म्हणजे ते +3y होतील। त्यामुळे समीकरण येईल 2x = 3y + 4। आता हे जे 2x आहेत त्यातील जे गुणिले 2 आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, त्यामुळे तिथे गेल्यानंतर ते होतील /2। त्यामुळे समीकरण बनेल x = 3y + 4/2। तर अशा पद्धतीने आपण समीकरणाला सोपं रूप दिलेलं आहे। इथे आपण x च्या किमती शोधणार आहोत आणि y च्या किमती आपण ठरवणार आहोत। तर त्यासाठी अगोदर एक सारणी बनवून घ्यायची आहे। या सारणीमध्ये पहिली ओळ असेल x साठी, दुसरी ओळ असेल y साठी आणि तिसऱ्या ओळीत आपण x y च्या जोड्या लिहायच्या आहेत। तर सर्वात अगोदर आपण y ची किंमत ठरवूयात -2। तर ही -2 किंमत आपण समीकरणात भरूयात। त्यामुळे समीकरण येईल x = 3 × -2 + 4/2। तर 3 × -2 चं उत्तर आलं -6। बाकीचे जे +4/2 आहे ते जसंच्या तसं पुढे आलं। आता ही बेरीज करून घेऊयात। -6 + 4 उत्तर आलं -2/2। आता इथे 2ला 2ने पूर्ण भाग जातोय, मात्र अंश वजा असल्यामुळे उत्तर आलं -1। ही झाली x ची किंमत, ती आपण सारणीमध्ये ठेवूयात। त्यामुळे आपली पहिली जोडी तयार झाली -1 आणि -2। आता दुसऱ्या क्रमित जोडीसाठी y ची किंमत ठरवूयात 0। ही 0 किंमत आपण समीकरणात भरूयात। त्यामुळे समीकरण होईल x = 3 × 0 + 4/2। 3 × 0 उत्तर आलं 0। बाकीचं +4/2 जसंच्या तसं पुढे आलं। आता ही बेरीज झाली 0 + 4 4/2। इथे 4ला 2ने पूर्ण भाग गेला, उत्तर आलं 2। त्यामुळे x ची किंमत मिळाली 2, ती आपण सारणीमध्ये ठेवली। अशा प्रकारे आपली दुसरी जोडी तयार झाली 2 आणि 0। आता आपण तिसऱ्या जोडीसाठी y ची किंमत ठरवूयात 2। तर ही 2 किंमत आपण अगोदर समीकरणात ठेवूयात। तर समीकरण बनेल 3 × 2 + 4/2। सर्वात अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा। 3 × 2 उत्तर आलं 6 + 4/2। आता ही बेरीज करून घ्यायची आहे। 6 + 4 उत्तर आलं 10/2। इथे 10ला 2ने पूर्ण भाग गेला, 2×5 = 10 म्हणून उत्तर आलं 5। ही मिळाली आहे आपल्याला x ची किंमत, ती आपण सारणीमध्ये भरूयात आणि आपली तिसरी जोडी तयार झाली 5,2। आता चौथ्या क्रमित जोडीसाठी y ची किंमत ठरवूयात 4। आता ही किंमत समीकरणात भरूयात। तर समीकरण होईल x = 3 × 4 + 4/2। सर्वात अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा आहे। 3 × 4 उत्तर आलं 12 + 4/2। आता ही बेरीज करायची। 12 + 4 उत्तर आलं 16/2। इथे 16ला 2ने पूर्ण भाग गेला, उत्तर आलं 8। ही जी x ची किंमत आली ती आपण सारणीमध्ये लिहूयात। त्यामुळे चौथी क्रमित जोडी तयार झाली 8 आणि 4। तर अशा प्रकारे आपण पहिल्या समीकरणावरून बिंदूंच्या क्रमित जोड्या शोधून काढल्या आहेत। आता दुसऱ्या समीकरणाकडे येऊया। तर दुसरं समीकरण आहे 3y + x = 4। तर दुसऱ्या समीकरणाला सोपं रूप देण्यासाठी काय करूयात, हे जे -x आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊयात, म्हणजे ते +x होतील। आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे जे 4 आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आणूयात, म्हणजे ते -4 होतील। त्यामुळे हे समीकरण बनेल 3y - 4 = x। हेच समीकरण आपण x = 3y - 4 असं लिहूयात। आता इथे देखील एक नवीन सारणी तयार करून घ्यायची आहे। सारणीमधील पहिली लाईन असेल x साठी, दुसरी लाईन असेल y साठी
आणि तिसरी लाईन असेल एक्स वायच्या जोडीसाठी। इथे देखील आपल्याला वायची किंमत ठरवायची आहे आणि एक्सची किंमत समीकरणातून काढायची आहे। तर सर्वात अगोदर वायची किंमत ठरवूयात 0। ही किंमत आपण समीकरणात मांडूयात 3 गुणिले 0 वजा 4। आता इथे गुणाकार करायचा, कोणत्याही संख्येने शून्याला गुणाकार करायचा असला म्हणजे उत्तर 0 येणार, त्यामुळे इथे 0 हे वजा 4 जसेच्या तसे। आता 0 वजा 4 उत्तर आलं वजा 4। ही आपल्याला एक्सची किंमत मिळाली, ते आपण सारणीमध्ये लिहूयात। त्यामुळे पहिली जोडी तयार झाली वजा 4 आणि 0। आता दुसऱ्या जोडीसाठी वायची किंमत ठरवूयात 1। ही एक किंमत समीकरणात लिहूयात, एक्स बरोबर 3 गुणिले 1 वजा 4। हा गुणाकार करून घेऊयात, 3 गुणिले 1 उत्तर आलं 3 वजा 4। आता ही वजाबाकी करून घेऊयात, 3 वजा 4 उत्तर आलं वजा 1। ही आपली एक्सची किंमत आहे, ती आपण सारणीमध्ये लिहूयात। त्यामुळे दुसरी क्रमित जोडी तयार झाली वजा 1 आणि 1। आता तिसऱ्या क्रमित जोडीसाठी वायची किंमत ठरवूयात 2। ही किंमत समीकरणात लिहूयात, त्यामुळे समीकरण तयार होईल 3 गुणिले 2 वजा 4। हा गुणाकार करूयात, 3 दुणे 6 हे वजा 4 जसे तसे पुढे आले। आता 6 वजा 4 उत्तर आलं 2। ही आपली एक्सची तिसरी किंमत मिळाली, ती आपण सारणीमध्ये लिहूयात। त्यामुळे तिसरी क्रमित जोडी तयार झाली 2,2। आता चौथ्या जोडीसाठी वायची किंमत ठरवूयात 3। ती किंमत आपण समीकरणात भरूयात, 3 गुणिले 3 वजा 4। हा गुणाकार करून घेऊयात, 3 त्रिक 9 वजा 4। आता ही वजाबाकी, 9 वजा 4 उत्तर आलं 5। ही किंमत आपण सारणीमध्ये भरूयात, त्यामुळे चौथी क्रमित जोडी तयार झाली 5 आणि 3। तर बघा, अशा प्रकारे आपण दोन्ही समीकरणांवरून बिंदूंच्या क्रमित जोड्या शोधून काढल्या आहेत। आता ह्या बिंदूंच्या आधारे आलेखावर ह्या समीकरणाच्या रेषा बनवून घेऊयात। मात्र सर्वात अगोदर आलेखावर आपण प्रमाण लिहायचं आहे। दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक। आता पहिल्या समीकरणाची पहिली क्रमित जोडी आहे वजा 1 आणि वजा 2, म्हणजेच एक्स अक्षाचा वजा 1 आणि वाय अक्षाचा वजा 2। हे दोन्ही बिंदू एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू, कंसात त्याची किंमत लिहायची आहे। दुसऱ्या बिंदूची किंमत आहे 2 आणि 0, म्हणजेच एक्स अक्षाचा 2 आणि वाय अक्षाचा 0। हा इथेच येतो, कंसात त्याची किंमत लिहायची आहे। आता तिसरा बिंदू आहे 5 आणि 2, म्हणजेच एक्स अक्षाचा 5 आणि वाय अक्षाचा 2। हे दोन्ही एकमेकांना जिथे येऊन छेदतात तो बिंदू, कंसात त्याची किंमत लिहायची आहे 5,2। आणि चौथा बिंदू आहे 8,4, म्हणजेच एक्स अक्षाचा 8 आणि वाय अक्षाचा 4। हे दोन्ही बिंदू एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो बिंदू, कंसामध्ये त्याची किंमत लिहायची आहे 8,4। आता हे जे चारही बिंदू शोधून काढले आहेत, ह्या बिंदूतून जाणारी रेषा आखून घ्यायची आहे। तर ही रेषा अशा प्रकारे तयार होते। ह्या रेषेला नाव द्यायचं आहे पहिलं समीकरण, जे आहे 2x वजा 3y बरोबर 4। तर ही आपली पहिल्या समीकरणाची रेषा तयार झालेली आहे। आता दुसऱ्या समीकरणाची रेषा बनवून घेऊया। तर पहिली क्रमित जोडी आहे वजा 4 0, म्हणजेच एक्स अक्षाचा वजा 4 आणि वाय अक्षाचा 0। हे दोन्ही इकडे येऊन मिळतात, तर हा बिंदू तो आहे, कंसामध्ये त्याची किंमत लिहायची आहे। दुसरा बिंदू आहे वजा 1 आणि 1, म्हणजेच एक्स अक्षाचा वजा 1 आणि वाय अक्षाचा 1। हे दोन्ही बिंदू एकमेकांना जिथे मिळतात तो बिंदू, कंसामध्ये त्याची किंमत लिहायची आहे वजा 1,1। तिसरा बिंदू आहे 2,2, म्हणजेच एक्स अक्षाचा 2 आणि वाय अक्षाचा 2। हे दोन्ही बिंदू एकमेकांना जिथे येऊन मिळतात तो बिंदू, कंसामध्ये त्याची किंमत लिहायची 2,2। आणि चौथा बिंदू आहे 5,3, म्हणजेच एक्स अक्षाचा 5 आणि वाय अक्षाचा 3। हे दोन्ही बिंदू एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू, कंसामध्ये त्याची किंमत लिहायची आहे। अशा पद्धतीने आपले चारही बिंदू स्थापून झालेले आहेत, शोधून झालेले आहेत। त्यामधून जाणारी एक रेषा बनवून घेऊयात। ही जी रेषा तयार झाली, ह्या रेषेला आपण नाव द्यायचं आहे दुसरं समीकरण,
जे आहे 3y वजा x बरोबर 4. आता बघा ह्या दोन्ही रेषा एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदतात तो बिंदू आहे 8,4. म्हणजेच x ची किंमत इथे आहे 8 आणि y ची किंमत आहे 4. तर ही जी x y ची किंमत मिळाली ती किंमत म्हणजेच या समीकरणाची उकल आहे. म्हणून कंसात x, y कंस पूर्ण बरोबर कंसात 8,4 कंस पूर्ण ही समीकरणाची उकल आहे. समीकरणाची आलेली उकल जर तुम्हाला पडताळून पाहायची असेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घेऊ शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जर चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.